तर आज आपण स्तोत्र संहिता 32 काढू. स्तोत्र संहिता 32 सापडली का? एक पासून वाचतो मी. ज्यांच्या अपराधाची क्षमा झाली आहे, त्यांच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्यांच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्यांच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कोहण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. आमेन. आमेन. आपण बसून घेऊ. आज आपल्याला काय शिकायचंय? आज प्रभुभोज आहे. तर आज प्रभुभोजाच्याच आधारे आपण एक वचन शिकू, पश्चाताप. पश्चातापाबद्दल कोण सांगेल का? आता मी जुनं पाठीमागचं विचारित नाव, कारण की त्याच्यानुसारच आहे, म्हणजे त्याच वचनानुसार आधारित आहे वचन. पश्चाताप म्हणजे पश्चाताप काय शब्द काय आहे? हा, अजून नाही दुसऱ्याने सांगू दे की पश्चातापाबद्दल बोलू आपण. पश्चाताप कसा असावा? हा, बर, अजून काही तुम्ही सांगा. अजून पश्चाताप ताई तुम्ही सांगा तिकडं पाठीमाग. कविता ताई तुम्ही सांगा. पश्चाताप चल मी सांगतो आज पश्चाताप कसा असावा. आपण ज्या टायमाला चुका करता, पश्चाताप परमेश्वरापाशी करता व ती जीवनात परत ती चुका होऊ नये. बरोबर आहे. पश्चाताप म्हणजे एक वेळेस देवा मला क्षमा कर म्हणजे झालं का? देव क्षमा बी करील. परत जर ती चुका होत असतील, योग्य आहे का देवाच्या दृष्टीने? या ठिकाणीच परमेश्वराचं वचन काय म्हणतं? ज्यांच्या अपराधाची क्षमा झाली आहे, त्यांच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. म्हणजे आपल्या चुका परमेश्वरानं पांघरून घातलंय त्याच्यावर. परमेश्वर काय चुकाबद्दल परमेश्वर काय म्हणते? पापाबद्दल. पाप तुमचे कसे करीन म्हणते परमेश्वर? सांगा बरं. कसले? हिमासारखे, म्हणजे ढगासारखे, म्हणजे ढग जसं पांढरा असत तसे पांढरे करीन म्हणते परमेश्वर. चला आपण त्याच्यात एक स्तोत्र संहिता 51 मध्ये 17 भागाबद्दल आपण पश्चातापाबद्दल बघू आज, कारण की आज प्रभू भोजन आहे. 17 देवाचा यज्ञ म्हणजे तुटलेला आत्मा, तुटलेला आणि पश्चातापी हृदय हे देवा तू तुच्छ मानणार नाही. आपण ज्या टायमाला आपल्या पापाची क्षमा आपण प्रार्थनेत मागतो, एक माणसाच्या मनात एक दोन मन, मी प्रत्येक वेळेस म्हणतो दोन मन असते. एक कसं मागो, अगर देव माफ करील का नाही, म्हणजे असं एक नकारात्मक भूमिका दाखवणार एक मन राहते, आणि एक सकारात्मक भूमिका म्हणजे देव करणार आहे तुला क्षमा, पण एक दुसरं मन एक वरचढ म्हणतोय देव क्षमा करणार ना, लय मोठं पाप आहे तुझं. पण किती मोठं पाप असलं तर ढगासारखं
शुभ्र करीन म्हणते परमेश्वर. जेव्हा तुम्ही पश्चाताप करचाल आणि त्या पापापासून आपण वळचाल. जुने संदेश ते देखील म्हणून गेले. जुन्या संदेशाचा संदेश काय आहे पश्चातापाबद्दल? पश्चाताप करा, परमेश्वराचं राज्य येणार आहे. कोण म्हणलं होतं हे? कुठं? जंगलामध्ये घोषणा केली होती नदी बाप्तिस्मा त्यावेळेस. बरोबर आहे. या नदीवर. तर ह्या ठिकाणी परमेश्वराचं वचन म्हणजे आपण पूर्ण हृदयाने तुटलेल्या परमेश्वराला तुटलेलं हृदय लागते. खरंच मनातून बाबा माझ्या मनातून हे चूक झाली, माझे पुन्हा नंतर करणार नाही असं म्हणणार हृदय लागतंय. मत्तई मध्ये बघा बरं, मत्तई 3:2 मध्ये काय म्हणते परमेश्वरचा आत्मा? मत्तई 3:2 पश्चाताप करा कारण आकाशाचे राज्य जवळ आले आहे. त्या टायमाला काय म्हणले होते? पश्चाताप करा, परमेश्वराचं राज्य जवळ येत आहे. वचन काय ते याने म्हणलेले जंगलात घोषणा झाल्यानंतर? आताच म्हणलं होतं ना, या नदीवर. काय वचन आहे? काय म्हणले होते? परमेश्वराचं राज्य जवळ आलं आहे, येत आहे. हा, तर ह्या ठिकाणी वचन काय म्हणते मते मध्ये? परत वाचत आहे, पश्चाताप करा कारण आकाशाचे राज्य जवळ आले. आकाशाचे राज्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा न्यायाचा दिवस ते जवळ आलेला आहे. फरक बघा ना, जुन्या करारामध्ये परमेश्वराचं राज्य येणारा पश्चाताप करा म्हणते. ह्या ठिकाणी आकाशाचं राज्य जवळ आलंय म्हणते, म्हणजे न्यायाचा दिवस जवळ आलेला आहे. त्या ठिकाणी 4:17 बघावर मत्तई 4:17 काय म्हणते? ताई तुम्ही वाचा. तेव्हापासून येशू उपदेश करीत बोलू लागला, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आहे. ह्या ठिकाणी प्रभू येशूने देखील पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले असं ह्या ठिकाणी म्हणलेलं आहे. लूक मध्ये 3:8 मध्ये काय म्हणते बघा बरं, आज एकदा डबल. आज पश्चातापाबद्दलच बोलायचं आपल्याला. तर पश्चातापास योग्य फळे द्या आणि अब्राहम आमचा बाप आहे असे तुम्ही आपल्या मनात म्हणू लागू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की देव अब्रामासाठी या जगापासून दगडापासून हा देव समर्थ आहे. काय ठिकाणी बायबलचं वचन काय म्हणतं? तू नाही बोलला तर दगड बोलतील. बायबल मध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणजे बायबल मध्ये अनेक ठिकाणी जर बघितलं तर आपण विचार बी करू शकत नाही, अशा म्हणजे घटना घडलेल्या आहेत. बायबल मध्ये गाढव बोललंय, बलमाला बोललंय का नाही? हा, एक प्राणी मुका प्राणी बोलू शकतोय. देवाला जग निर्माण करण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. ते करीत करा 7:10 मध्ये बघा. आता इकडून बघतो ताई, इकडं पुढे बघतो जरा. आरुताई, आरुताईला बघायला होतो. करीती करास पहिलं पत्र, पहिलं करीती करास 7:10. माफ करा, योहान 1:9 वाचा. हा हा तर डबल एकदा वाचा दमाने. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर विश्वसनीय न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला
सर्व अनितीपासून शुद्ध करेल. या ठिकाणी परमेश्वराचं काय वचन म्हणतं, जर आपण आपली पापे कबूल केली, हो बाबा देवा माझ्याकडून हे चुकलंय, मी नंतर करणार नाही, त्या मार्गावर जाणार नाही, तर असं बोलून आपण जर त्या मार्ग जर सोडला, तर अनितीपासून म्हणजे तुमच्यावर अनिती म्हणजे कुटील अगर काय म्हणजे सैतानी बंधनातून देखील सोडवेल म्हणते परमेश्वर. देवाच्या मार्गात चालणारे लोकांवर संकट येतात, पण त्याच्यातूनही परमेश्वर मार्ग काढतंय. प्रत्येक वेळेस मार्ग काढते, प्रत्येक वेळेस संकट येते, प्रत्येक वेळेस मार्ग निघतंय. असं झालंय का तुमच्या जीवनात कधी? ही जणांचं झालंय. रोज उठलं की नवीन संकट आहेच, पण परमेश्वर मार्ग काढणार आहे त्याच्यातून. त्या प्रेषितांची कृत्य शेवटचं वचन होतो 3:19. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचा समय प्रभू जवळ यावे. ह्या ठिकाणी काय म्हणतं, तुमची पापे पुसून टाकली म्हणून तुम्ही वळा, म्हणजे त्या पापाकडे परत जाऊ नका. आता काही गोष्टी असतात, व्यसन, व्यसनाबद्दल नंतर कधी बोलतो. आपलं म्हणणं काय हो, आता काही जणाला तंबाखूचं व्यसन असते, काही जणाला दारूच असते, नाना प्रकारचे व्यसन असते, पण सुटत नाही. किती प्रयत्न करते तर व्यसन सुटत नाही. त्या टायमाला आपल्या प्रार्थना कामाला येतात. आपण वळायला पाहिजे त्या व्यसनापासून. जसं जसं दूर जाचाल, वळ चाल, तसं जर परमेश्वर आपला एक पाऊल, परमेश्वराला आपलं फक्त एक पाऊल पाहिजे पुढे, त्यानं तुमचा हात धरायला तयार आहे, तुमचे पाप माफ करायला तयार आहे. जर आपण असं जर म्हणत बसला माझे कोण पापच घडलं नाही, शक्य नाही. माणसं दिमाग आहे, दिमाग काही ते चलते, पण खरंच माणूस हा पापापासूनच जन्मलेला आहे. पाप तर होणार, प्रत्येक वेळेस होणार. मी का असं म्हणत नाही कोणाकोण पाप घडत नाही, घडणार. आपण परमेश्वरापाशी त्या पापाबद्दल माफी मागायला पाहिजे, आणि पुन्हा आपण त्या पाप करणार ना ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्या मार्गात त्याच्यापासून वळायला पाहिजे, तेव्हाच आपले पाप आकाशातल्या ढगासारखे शुभ्र करेल. तर देव आज ह्या पापाबद्दल बोलला, पश्चातापाबद्दल बोलला देव. खरंच म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपण पश्चाताप केलाय का? प्रत्येक वेळेस आता ह्या वेळेस काय झालंय माहित आहे का, आपण येता प्रार्थना करता, वचन ऐकता, निघून जाता. रुटीन कुठं तर आपण ही रुटीन बदलायला पाहिजे. देवाचं वचन काय म्हणतं, जोपर्यंत आपण त्याचं राज्य मिळवण्यासाठी झटत नाही, त्याच ठिकाणी वचन आहे व्यवहारामध्ये, तू मागील ते, प्रार्थने जे मागतील ते तू मागायच्या अगोदर तुला मिळेल. पण जोपर्यंत आपण त्याचं राज्यासाठी झटत नाही, तोपर्यंत आपल्याला शक्य नाही. राज्यासाठी झटण्यासाठी आता आपण गेल्या सांगायचं म्हणजे, आपण वरून आलो, एक झाड असते का, झाड फळापासून खाली बोडात यायला, पहिल्यांदा आपण फळ शिकले, म्हणजे फांद्या फाटे असे करीत करीत बुडात आला. पश्चाताप केल्याशिवाय आपण ते फळ अगर बाकीचं देवाचा आत्मा कार्यच करणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्याची जागा, त्याचं घर स्वच्छ करीत नाही, तोपर्यंत परमेश्वराचा आत्मा आपल्या मनात वास करणार नाही. मनात कपट ठेवून कोणाचं चांगलं झाले होणार बी नाही. क्षणिक सुख भेटल, पण देवापासून आपण दूर राहायचा. जे काही गोष्टी असतात, लोक आपल्याला तकलीफ देते, त्रास देते, आपण त्यांना क्षमा करायची. तुम्हाला एक माझी गोष्टी सांगू, मला जे तकलीफ देणार आहे ती सरळ सरळ सांगता, परमेश्वर आहे तुझा माणूस आहे, तू ती बघून घे. आपण सरळ निघून बाजूना साईडनं निघून जायचं नाही. जीव माझा तात्पर्य आजचा संदेश सांगायचा उद्देश होता, आपण पश्चाताप आजचं म्हणजे आपण प्रभू भोजन घ्यायला, ते पवित्र विधी आहे. आणि प्रभू येशूनं त्या ठिकाणी
आपल्यासाठी रक्त सांडलं, आपल्या पापासाठी रक्त सांडलंय विनाकारण. काय दोष होता प्रभू येशूचा? काय होता का? एक तर दोष सांगा प्रभू येशूला म्हणजे मारायचं कारण आहे का? काय आपल्या पापासाठी त्यानं आपल्या पापासाठी बलिदान दिले. तर आपण आज आज परमेश्वर, आता मला काय माहित नाही, हे वचन माझ्या मनीना ध्यानी नव्हतं, परमेश्वर आज सकाळी बोलला माझ्याशी पश्चातापाबद्दल. कदाचित कोणाच्या जीवनामध्ये कार्य करायचं असेल परमेश्वराला, तर आज आपण प्रभोज घेते वेळेसही आपण पश्चाताप करू पूर्ण मनाने. आपला प्रत्येक पाप ह्या ठिकाणी परमेश्वरापाशी आपण पश्चाताप करून क्षमा मागू. ते आज परमेश्वर आज आपल्या सर्व अपराधाची क्षमा करणार आहे. आजचा आपला अपराधाचा शेवटचा दिवस. उद्यापासून आपले पाप त्या ढगासारखे शुभ्र होणार आहे.